साधू होते त्यांचं नाव होतं अग्रदासजी. काय नाव होतं? ते अग्रदासजींनी तो मुलगा आश्रमात आणला. त्याला लहानाचं मोठं करू लागले. जेव्हा ते मुलगा बाळ जेवायला लागलं तेव्हा ब्राह्मणांनी विरोध केला. कुठल्या ना काय जातीचा, त्याला आपल्या बरोबर कसं काय जीव घालायचा, असे कसे चालणार हो, शेवटी आम्ही असे आहोत. 10-12 वर्षाचं झालं. 10-12 वर्षाचं झाल्यानंतर साधूंनी त्याला एक सेवा दिली. हे बघ, मी झोपडीमध्ये ध्यानाला गेलो का माझ्या झोपडीमध्ये कोणालाही शिरू द्यायचं, माझ्या झोपडीवर प्रहारा द्यायचा, तोपर्यंत मी बाहेर येत नाही आणि तू पण यायचं नाही. 12 वर्ष त्या पोरानं उष्ट खाल्ल्यानंतर ही साधना त्याला मिळाली. मग त्यानं ती सेवा करायची. ते साधू अग्रदासजी ध्यानाला गेले का यानं दारावर थांबायचं. ते साधूची महती अशी होती, त्या अग्रदासजींनी डोळे बंद केले तर 15 मिनिटांमध्ये द्वारकाधीश त्यांच्या ध्यानामध्ये यायचे. काय सांगतो मी? हो, आणि त्यांची चर्चा व्हायची. ते रोज अशा साधू होता, लक्षात ठेवा. करता 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 12 वर्ष गेले. पुन्हा अग्रदासजींची किती? 12 वर्ष दारावर उभी राहण्याची. म्हणजे किती तप झाले? 2. आणि एके दिवशी साधू महाराज अग्रदासजी ध्यानाला बसले. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाले, 1 तास झाला, पण देव काही येईना. शेवटी यांनी ध्यान मोडायचं ठरवलं. ध्यान मोडणार तेवढ्यात बाहेरून त्या बाळकानं, त्या सेवकानं आवाज दिला, अग्रदासजी ध्यान मोडू नका, अजून 10 मिनिटं ध्यान करा, देव येतील. एक भक्त आहे आणि समुद्रामध्ये त्याची नाव पलटी झाली आहे आणि त्यानं नाव पलटी होताना द्वारकाधीशाला प्रार्थना केली, हे द्वारकाधीशा, जर माझी नाव बुडण्यापासून वाचली तर या नावेतलं 25% धन तुझे भक्त असणाऱ्या अग्रदासजींना अन्नदानासाठी देईल. थांबा, कोण म्हणतं? तिथं गेलाय हे तुला कसं कळलं? मी ब्राह्मण असून मला कळालं नाही. गुवाहाटीला गेले का पाणी पिळून प्या, खारं लागणार. असं त्यांनी 10 मिनिटं तप केलं. महाराजांनी देव आले. खरंच देव भिजलेले होते. खरंच पितांबर पिळला, पाणी पिलं तर खारं पाणी होतं. त्या महाराजांनी देवाला नमस्कार केला, लोटांगण घातलं त्या बाहेरच्या लेकराला. अरे एवढी वर्ष तप करतो म्हणले, रोज देव माझ्या जवळ येतो, पण तो माझ्या जवळून गेल्यानंतर कुठं असतोय मला माहिती नाही. हे तुला कळालं कसं? हे कसं साध्य केलं? मी काहीच केलं नाही म्हणले. महाराज तुमचा जो उष्ट प्रसाद खाल्ला ना, हे त्याचं बळ आहे, लक्षात ठेवा. खा, त्यांच्या जवळ जा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. त्यांचं उष्ट खाणं म्हणजे त्यांच्या अक्षराची उपासना करणं. एवढी प्रार्थना आहे. मी गाथा ज्ञानेश्वरी पण एवढीच प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. झाली सेवा.